जर तुम्हाला पण ब्लॉग व्हिडिओ काढायला सुरुवात करायची आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव दिनेश, मी इंदापूरवाला. तर तुम्हाला मी माझ्याबद्दल सांगतो, की मी कधीपासून कंटेंट क्रिएशनच्या फील्डमध्ये आलो आणि कधीपासून कन्सिस्टन्सी सुरुवात केली. 2018-19चा साल होता आणि तेव्हा मला कंटेंट क्रिएशनची आवड निर्माण झाली. व्हिडिओ काढण्याची आवड निर्माण झाली, फोटो काढण्याची आवड निर्माण झाली. तर तेव्हा मी कॉलेजमध्ये असताना म्युझिकली नाव होतं TikTokचं 2018च्या आसपास. TikTokचं नाव आधी म्युझिकली होतं. तर त्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता आणि तेव्हा माझा व्हिडिओ अख्ख्या कॉलेजमध्ये व्हायरल झाला होता. तर तो सरांपर्यंत पोहोचला होता, तर मला अख्ख्या वर्गात सरांनी उभा केलं होतं. त्याचा डायलॉग असा होता, की "ये रास्ते कहाँ जाते हैं?" आणि त्याच्यावरती उत्तर असं होतं, की "रास्ते कहीं नहीं जाते, आपको जाना पड़ता है." तर असा डायलॉग मला म्हणाय पण लावला होता अख्ख्या वर्गात. तेव्हा कंटेंट क्रिएशनचा एवढा क्रेज नव्हता. म्हणजे नॉर्मली असं ते कोणाला वाटत नव्हतं, की व्हिडिओ बनवणे हे नॉर्मल गोष्ट आहे. तेव्हा पण मला कोणाचा सपोर्ट नव्हता. त्यामुळे मी तेव्हा तिथंच थांबलो आणि माझी आवड ही तिथंच संपल्यासारखी झाली. तर गेल्या काही दीड वर्षापासून मी कंटेंट क्रिएशनमध्ये रेग्युलर व्हिडिओ अपलोड करतो. काही ना काही कंटेंट माझा अपलोड करतो. एकदम ओरिजिनल कंटेंट असतो. तर माझी Instagramवरती इंदापूरवाला नावाने आयडी आहे. जे कोणी माझ्या Instagramवरती फॉलोअर्स आहेत, त्यांनी पण माझा हा व्हिडिओ नक्की बघायचा YouTubeवर येऊन आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर आता तुम्हाला मी काय-काय मी यूज करतो, तर त्याबद्दल मला सांगतो. आता सध्याला जे रेकॉर्डिंग करतोय मी, तो iPhone 14 Pro Max आहे आणि माईकचा आवाज जो आहे, तो हा माईक आहे Hollyland Lark A1 Mini. जर तुम्हाला कंटेंट क्रिएशन करायचं असेल, तर तुम्हाला एक चांगल्या क्लॅरिटीचा फोन आणि चांगल्या क्वालिटीचा माईकसुद्धा गरजेचा आहे. माझा कंटेंट टाइप जो आहे सध्याला, तो एकदम ओरिजिनल आहे. मी डायरेक्ट ऑन रेकॉर्डिंग कॅमेरा घेऊन बोलू शकतो, व्हॉईस ओव्हर करू शकतो, व्हिडिओ एडिटिंग करू शकतो, सिनेमॅटिक व्हिडिओ काढू शकतो, फोटोग्राफी करू शकतो, व्हिडिओग्राफी करू शकतो. तर आणि प्रोडक्ट शूटिंग, ॲडव्हर्टाइज हे सुद्धा करतो मी. मला Instagramवरती प्रश्न विचारले जातात, की कॅमेऱ्यात बोलणे किंवा व्लॉग व्हिडिओ काढणे आणि तो अपलोड करणे, ह्यात आम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे किंवा आम्हाला त्याची हे वाटते, भीती वाटते, की लोकं काय म्हणतील? सुरुवातीला सगळ्यांना असंच वाटतं. मला पण असंच वाटलं होतं. कारण की मी एवढा आधीपासून कंटेंट क्रिएशनच्या फील्डमध्ये आहे. त्यामुळे मला जास्त काही वाटलं नाही. व्हिडिओ काढणे, व्हिडिओ एडिटिंग करणे, अपलोड करणे, हे माझी आधीपासून सवय आहे आणि फक्त विषय एवढाच होता, की डायरेक्ट ऑन रेकॉर्डिंग बोलणे आणि तो व्हिडिओ अपलोड करणे, ह्यात काय फरक आहे एवढंच मला बघायचं होतं. तर मी गेल्या दीड वर्षापासूनच सुरुवात केली. डायरेक्ट कॅमेरा घेतला, बोललो, मी हे करतोय, ते करतोय, इकडे चाललोय, तिकडे चाललोय आणि तो व्हिडिओ मी अपलोड केला. तर विषय असा होता, की नवीन-नवीन लोकांना माझा कंटेंट आवडला नसेल किंवा आपल्या आसपासच्याच लोकांना आपला कंटेंट आवडत नसतो. ते बोलतात, की "हे काय करतोय? ते काय करतोय? असलं बंद कर." तर असे पण मला फोन आलते किंवा काही लोकांचे असे पण फोन आलते, की "भाऊ चांगलं करतोय. तुझा मी व्हिडिओ बघितला. कसा आहे भाऊ? काय हे ते ओळखलं का नाही?" तर असे पण असतात म्हणजे निगेटिव्ह पॉइंट आणि पॉझिटिव्ह पॉइंट सुद्धा असतात. तर आपण प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह राहायचंय. पॉझिटिव्ह वेनेच आपण विचार करायचा आहे कधी पण. कारण की तुमची लाईफ तुम्हाला जगायची आहे. तुम्हाला काही ना काही बनायचंय आणि तुम्हाला काही ना काही करून दाखवायचंय. ह्या दृष्टीने मी हे सुरुवात केली होती आणि नंतर हळू मी ग्रो व्हायला लागलो. कारण की माझ्याकडे ऑलरेडी व्हिडिओग्राफीचे स्किल होते, एडिटिंगचे स्किल होते. त्यामुळे मला काही अडचण पडली नाही आणि त्यामुळे मी सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं केलं, ओरिजिनल केलं. जे काही मी रोज करतो तेच दाखवत होतो. मी कधीही वाढीवपणा केला नाही किंवा जास्त ओव्हर केलं नाही. त्यामुळे माझा कंटेंट सर्व लोकांना आवडला आणि Instagramवरती माझे आता 15,000 काहीतरी फॉलोवर आहेत, पण सगळे ओरिजिनल आहेत. मी आता इंदापूरमध्ये राहतो. ह्याच्या आसपासच्या परिसरातले आहेत. मी इंदापूर एक्सप्लोरिंग करायचं ठरवलं होतं. पण नंतर मला टाईम भेटला नाही. त्यामुळे मी आता जे भेटेल ते कंटेंट बनवत असतो माझे ब्लॉग व्हिडिओ. तर काही जणांचा असा प्रश्न असेल, की मी माझ्या आयडीला इंदापूरवाला नाव असं का ठेवलंय? तर मी इंदापूरवाला नाव का ठेवलं? तर मी इंदापूरमध्ये राहतो आणि इंदापूरचं नाव मोठं झालं पाहिजे आणि माझा व्हिडिओ हा इंदापुरातून जे लोकं बाहेरून बघतात, समजा अख्ख्या महाराष्ट्रातून कोणी जरी बघत असेल, तर त्याला सांगायची गरज पडणार नाही, की मी कोणत्या गावातून आहे. तर ह्यासाठी मी माझं नाव इंदापूरवाला ठेवलंय. कारण की मी पुढचा विचार करून ठेवलाय, की कधी ना कधी ना आपला व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या भारतात नक्की व्हायरल होणार आणि त्यांना सांगायची गरज नाही पडणार, की मी कुठला आहे. ह्यासाठी मी इंदापूरवाला हे नाव ठेवलंय. बाकी अजून तुम्ही कंटेंट क्रिएशनच्या फील्डमध्ये कधीपासून आहात आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघत असाल,
आणि तुम्हाला काही व्हिडिओ बनवायला अडचण येत असेल, तर आपण नेक्स्ट व्हिडिओ त्या कमेंटवरती बनवू. तर तुम्ही माझ्या हा YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन ऑलवर ठेवा आणि एक अशी कमेंट करा, ज्यावरती आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ बनवता येईल. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.